चरणाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला. आता शॉर्टकट सांगतो. भगवंताचं दर्शन घेतल्याच्या नंतर माऊली ज्ञानोबारायांनी स्वतःच्या बुद्धीशी संवाद साधत असताना बुद्धीने सांगितलं, माऊली तुम्ही त्या विटेवरच्या मालकाला बघितलं ना? म्हणले हो. तुम्ही त्या गोपिका सोबत रास क्रीडा खेळणाऱ्या देवाला बघितलं का कन्हैयाला? म्हणले हो. अहो तू एवढं सोपं आहे का? भगवंताला पाहणे एवढं सोपं आहे का? पाहण्यासाठी आपलं काहीतरी पुण्याचा साठा असावा लागतो. पाहणं देवाला पाहणं एवढं सोपं आहे का बाबा? एवढं सोपं आहे? आमच्या माऊली ज्ञानोबाराय म्हणतात ना, गायच्या कासेजवळ गोचिड लागलेला, जवळच दूध आहे, पण गोचिड काय पितो? हा, पाहे पादूत पवित्र आणि गोड पासे त्वचेची आपण राडा विरुणी गोचिड काय नाही. गोचिड काय पितोय? रक्त पितो. आता त्याच्याच बाजूमध्ये दूध आहे, पण दुधाचा स्वाद कोणाला कळतो? दुधाचा स्वाद घ्यायचा असेल तर गाईचं वासरूच व्हावं लागेल. गोचिड राहिल्यावर त्याला रक्त पिवानी सवय राहील. दूध आवडावणे गोचिडले, बरोबर आहे का? मन मन समजी राहील तुम्ही. हा, उगाच केला इशारा जाता जाता आपस. माऊली ज्ञानोबारायांनी दर्शन घेतलं, बुद्धीने सांगितलं एवढा सहज भेटतो का भगवंत? तुम्ही सांगता त्या माधवाला बघितलं, त्या विठ्ठलाला बघितलं, तो एवढा सोपा आहे बाई माऊली? माऊली सांगतात, अगं बाई आता बघितलं हे सांगतोय ग, पण तुला सांगू का, जन्मोजन्मी मी त्याच्या सोबत आहे म्हणून या जन्मी बसलेच आहे. महाराज सांगतात अभंगाच्या तिसऱ्या आपण भावार्थ सांगून मोकळे झालेलो आहे. आता नित्य नियमाप्रमाणे आपल्याला करायचं आहे. हाताने टाळी मुखाने नामचिंतन, सगळ्यांनी टाळी वाजून भजन गायचं आहे. सर्वांनी भजन म्हणायचं बरं, अजिबात न लाजता सर्वांनी टाळी वाजून भजन गायचंय. जो भजन म्हणणार नाही त्या बाजूवाला शपथ रे भो, म्हणजे बाजूवाला चिंता रे म्हण रे काका मी उपडी जाऊ रे म्हण रे. सगळ्यांनी भजन म्हणायचं. माऊली बाबा